यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स मधून। लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आरोग्य विभागानं नवीन उपक्रम राबवायला आता सुरुवात केली आहे। नाशिक आणि जळगाव जिल्ह्यासाठी नागरिकांसाठी आता निडल फ्री लसीकरण होणार आहे। झायकोव्हिड डी ही लस आता निडल फ्री लस दिली जाणार आहे। नाशिक आणि जळगावच्या नागरिकांना 8 लाख डोस दिले जाणार आहेत। 28 दिवसाच्या अंतराने 3 डोस दिले जातील। मात्र नागरिकांच्या दुसरा डोस घेण्याबाबतच्या निरुत्साहाने प्रशासनाची चिंता वाढली आहे। नेमकं हे निडल फ्री लसीकरण कसं असणार आहे या संदर्भातली माहिती घेतली जाते। कोरोनाचा धोका टळलेला नसतानाच आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढलाय। यापूर्वी आता धुळ्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्यात। ऑक्सिजन बेड्स, आयसीयू विभाग, ऑक्सिजनचा पुरेसा साठा सज्ज ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्यात। लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाते। जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शहादा धडगाव रस्त्यावर अचानक प्रवासी वाहन थांबवत प्रवास करणाऱ्या नागरिकांनी लसीकरण केलंय की नाही याची माहिती घेतली आहे। याच वेळी त्यांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहनही केलं। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा प्रशासन आता सतर्क झालंय। ज्यांनी लसीचे 2 डोस घेतले नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे। ही मोहीम पोलीस, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाकडून संयुक्तपणे राबवण्यात येते। तर रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांना अडवून लस न घेतलेल्या नागरिकांना लस देण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। ओबीसी समाजातील नगराध्यक्ष होऊ नये यासाठी ठाकरे सरकारनं घाट घातल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलाय। ओबीसी आरक्षणासाठी कायमचा सुरुंग लावण्याचा आणि त्याद्वारे ओबीसींचं राजकारणातील अस्तित्वच संपवण्याचा ठाकरे सरकार कट रचतंय अशी टीका सुद्धा ठाकूर यांनी केली आहे। सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांना तडीपार घोषित करण्यात आलंय। 2 वर्षांसाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यातून तर इंदापूर तालुक्यातून त्यांना तडीपार घोषित करण्यात आलंय। राजेश काळे हे भाजपचे नगरसेवक आणि सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत। शिवीगाळ, फसवणूक अशा विविध पद्धतीचे आरोप काळे यांच्यावर आहेत। स्वतः राजेश काळे यांच्याकडून तडीपाराचे आदेश प्राप्त झाल्याच्या माहितीला दुजोरा देण्यात आलाय। शिवप्रताप दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 10 तारखेला बंदी घालण्यात आली आहे। माजी आमदार नितीन शिंदे यांना सातारा जिल्हा बंदीची नोटीस देण्यात आली आहे। सातारा पोलीस प्रशासनानं ही नोटीस बजावली आहे। त्यांनी शिवप्रताप भूमी आंदोलनाला सुरुवात केली होती आणि त्यांना त्या संदर्भातली नोटीस देण्यात आली आहे। भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आज शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे। मुंबई बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली आहे। तर काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली होती। मुंबई बँकेत सहकार पॅनल निवडणूक आणण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आहे। मनसेसोबत एकत्रितपणे निवडणूक लढण्यासंदर्भात विचार सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील असं सुद्धा लाड यांनी स्पष्ट केलं। आपल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे चक्क झाडावर चढून महिलेनं शोले स्टाईल आंदोलन केलंय। ही घटना बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अनिता बचुटे ही महिला उपोषण करतेय। नगर परिषदेला रोजंदारी संदर्भात तिच्या मागण्या आहेत। मागण्या मान्य होत नसल्यामुळे महिलेनं चक्क झाडावर चढून हे आंदोलन केलंय। आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून बघणाऱ्यांची सुद्धा मोठी गर्दी झाली होती। राज्यातील एसटी संपाला 1 महिना पूर्ण होऊन गेला तरी सुद्धा एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नाहीयेत। महामंडळ आणि राज्य सरकारकडून अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्यामुळे संप अधिक काळ चिघळत चाललाय। राज्यातील काही बस डेपो मधील कर्मचारी रुजू झालेत, मात्र बस सेवा काही सुरू झाली नाहीये। काही आगारातून 1-2 बसेस सुरू आहेत, त्याचसोबत शिवशाही बसेसची सुद्धा सेवा सुरू झाली आहे। मात्र प्रवाशांचे हाल सुरूच आहेत। या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बस सुरू झाल्यात,
मात्र त्या बसेसवर दगडफेक सुद्धा करण्यात येते. एसटी कर्मचाऱ्यांच्या हट्टापायी उस्मानाबाद एसटी महामंडळाला 15 कोटी रुपयांचा फटका बसलाय. जिल्ह्यातील एसटी संपाला 1 महिना पूर्ण झालाय. पगारवाढीनंतर देखील कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघाला नसल्यानं आंदोलन हे अद्यापही सुरूच आहे. महामंडळाचं नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. कर्मचारी कामावर येण्याबाबतच्या वारंवार सूचना देऊन सुद्धा हजर न झाल्यानं जिल्ह्यातील 140 कर्मचाऱ्यांना महामंडळानं निलंबित केलंय. मेडिकल फोडून अज्ञात चोरट्यांनी 21 लाखांची चोरी केली आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगरच्या मोर्गे हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये घडली आहे. वॉचमनच्या गळ्याला चाकू लावत अज्ञात 2 चोरट्यांनी 21 लाखांची ही चोरी केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मावळातील इंदोरीमधील शेतकऱ्यांनी रिंग रोडला विरोध केलाय. रिंग रोड रद्द केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलाय. आज रिंग रोडच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावलाय. तर रिंग रोड हटाव शेतकरी बचावच्या घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आल्या. शेतकरी कुटुंबातील एका चिमुकल्याचा मांजरानं घात केलाय. अजय पाटील यांनी शेतामध्ये पिकांवर फवारणी करण्यासाठी कीटकनाशक आणलं होतं. कपाटावर ठेवलेलं हे कीटकनाशक मांजरीच्या धक्क्यानं खाली पडलं आणि खेळता खेळता या कीटकनाशकाचं काही कण हे लहानग्याच्या तोंडात गेल्यानं यात या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वाशिममध्ये सुद्धा एक अत्यंत वाईट घटना घडली आहे. 2 सख्ख्या जावांचा एकाच दिवशी मृत्यू झालाय. मानोरा तालुक्यातील करखेडा या गावच्या म्हात्रे परिवारातील ही दुःखद घटना आहे. दरम्यान या दोन्ही जावांचं वय जवळपास 70 वर्ष होतं आणि या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. जालन्याच्या बदनापूरमध्ये जादूटोणा करून गुप्तधन काढणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आलाय. या कारवाई दरम्यान 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 3 जण अजूनही यामध्ये फरार असल्याचं बोललं जात आहे. बदनापूरमधील कुंभार गल्लीतल्या वाड्यात हा प्रकार घडलाय. जादूटोण्यासाठी वापरलं गेलेलं साहित्य यावेळी पोलिसांनी जप्त केलंय. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरवमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मोरिया पार्क परिसरामध्ये ही घटना घडली आहे. तर या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अपघातांच्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांमध्ये अपघाताच्या नोंदी जास्त आहेत. अवैधरित्या वन विभागाच्या झाडांची कत्तल करून गावठी दारू विकणाऱ्या टोळीला वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे आणि ही घटना शहापूर तालुक्याच्या खर्डी गावातील जंगलात घडली आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांवर अनेक रोगांचे संक्रमण झालंय. खराब वातावरणामुळे टोमॅटोच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या रोगामुळे टोमॅटोची झाडं आता जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून शेतकरी चिंतेत सापडलाय. अवकाळी पाऊस आणि खराब वातावरणामुळे अनेक ठिकाणी फुलं शेतींचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सध्या बाजारामध्ये फुलांची आवक कमी प्रमाणात होतीये. त्यामुळे फुलांच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांची मागणी देखील वाढली आहे. ऐन रब्बी हंगामात सरकारनं रासायनिक खतांच्या किमतींमध्ये 300 रुपयांची वाढ केली आहे. खतं बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती या आता वाढल्यानं खताच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे खतांची केलेली भाववाढ मागे घ्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते.
आरोपींचा शोध घेण्यासाठी आल्याचं सांगत एका भामट्यानं दुचाकी चोरी केली आहे आणि ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यामध्ये घडली आहे। महाराष्ट्राचे पोलिसाचं ओळखपत्र दाखवून एका भामट्यानं फर्निचर विक्री करणाऱ्या आसिफ शेख मुनाफ याच्या मालकीची दुचाकी चोरी केली आहे। या प्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई अहमदाबाद मार्गावरील सुनस गाव या ठिकाणी सिडन कारला भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये काल कारमधून धूर निघत असल्याचं चालकाच्या निदर्शनास आलं आणि प्रसंगावधान राखवत या ठिकाणी प्रवाशांसह गाडी बाहेर त्यानं धाव घेतली। त्यामुळे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अंड्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे, तर घाऊक बाजारामध्ये 100 अंड्यांमागे 50 रुपये तर किरकोळला 150 रुपयांची वाढ झाली आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंडी विक्रीमध्ये घट झालेली आहे। मात्र आता डिसेंबरमध्ये थंडी सुरू होताच दररोजच्या विक्रीमध्ये वाढ होऊन 78 लाखांवर गेल्याची माहिती मुंबई एग्स असोसिएशनचे अध्यक्ष अफ्ताब खान यांनी दिली आहे। पॅरिसमधील सिटी सर्कलच्या धर्तीवर बारामतीमध्ये सिटी सेंटर प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे। शहरातील 3 हत्ती चौक या ठिकाणी सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे। सिटी सेंटरमुळे बारामतीची एक वेगळीच ओळख निर्माण होणार आहे आणि या सेंटरच्या बाजूला वाहणाऱ्या नीरा डावा कालव्यामुळे या परिसराला अधिकच शोभा येणार आहे। एका सापानं दुसऱ्या सापाला गिळल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले ठाणे या ठिकाणी घडली आहे। नाग हा मुख्यत्वे बेडूक, उंदीर, सरडा यासारखे प्राणी भक्ष्य करतो, मात्र नागानं घोणस जातीच्या सापालाच गिळल्याचं समोर आलंय। पोर्ले गावातील शामराव चेचर यांच्या गोठ्यामध्ये नाग फणा काढून उभा होता आणि त्याच वेळी सर्पमित्रांना बोलावून सर्पमित्रांनी आणि चेचर यांनी हा नाग पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिलाय।